मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया चक्रध्यानाबद्दल. चक्रध्यान काय आहे? योगशास्त्रामध्ये मन विचलित होण्यापासून रोखण्यासाठी चक्रध्यान हा सर्वोत्तम पर्याय आहे. चक्रध्यान कुंडलिनी शक्ती जागृत करते आणि ही शक्ती सर्व चक्रांना जागृत अवस्थेत आणते, ज्यामुळे तुमचे विचलित मन स्थिर होते आणि अध्यात्माकडे जाते. शरीरात शेकडो वेगवेगळी चक्रे असली तरी शरीरात उपलब्ध असलेल्या 7 चक्रांवर लक्ष केंद्रित केले जाते. सप्तचक्र ध्यानामध्ये मन एका केंद्रावर नियंत्रित करून ते स्थिर असते. याद्वारे बाह्य विचारांचा नाश होतो. आंतरिक व आध्यात्मिक विचार जागृत होतात. या ध्यान प्रक्रियेत मूलाधार चक्रापासून आपले ध्यान सुरू होते आणि सहस्र चक्रावर लक्ष केंद्रित करते. चक्र ध्यानामुळे भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनाचा विकास होतो. पहिला आहे मूलाधार चक्र. योगशास्त्रानुसार शरीराच्या आत ज्या ठिकाणी सुप्त अवस्थेत राहते त्याला मूलाधार चक्र म्हणतात. हे चक्र इंद्रिय आणि गुदद्वारामध्ये स्थित असते. या चक्राचा रंग लाल असून त्याचा आकार 4 पाकळ्या असलेल्या कमळासारखा आहे. या 4 पाकळ्या वासना, तळमळ आणि ध्यास या प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करतात. मूलाधार चक्र जागृत झाल्यावर लैंगिक इच्छा, मानसिक स्थिरता आणि भावनिक संवेदना नियंत्रित होऊ लागतात. मूलाधार चक्र कसे जागृत करावे? मॉर्निंग वॉक, जॉगिंग, स्वस्तिकासन, पश्चिमोत्तासन, कपालभाती, प्राणायाम नियमितपणे करावे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक शांतता आणि स्थिरता राहते. तुम्ही आनंद, झोप आणि सेक्स यावर नियंत्रण ठेवून हे चक्र जागृत करू शकता. दुसरं आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र नाभीच्या खाली स्थित आहे. तुमचे पुनरुत्पादन अवयव आणि तुमची कल्पनाशक्ती नियंत्रित करते. हे चक्र तुमच्या सर्जनशील प्रक्रियेशी घनिष्ठपणे जोडलेले आहे. त्याचा मंत्र वम आहे आणि त्याचा मूळ रंग हा केशरी आहे. या चक्राचा आकार 6 पाकळ्या असलेल्या कमळासारखा आहे. स्वादिष्टान चक्र कसे जागृत करावे? या चक्राला जागृत करण्यासाठी शीर्षासन, मंडूकासन, कपालभाती हे नियमित 10 ते 15 मिनिटं करावे. तसेच जीवनातील मौजमजा आणि मनोरंजनावर नियंत्रित ठेवावं लागेल. तिसरं आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र तुमच्या पोटावर नाभीच्या अगदी वर स्थित आहे. तुमच्या पचन संस्थेला आधार देण्याव्यतिरिक्त हे चक्र तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक भावनांना देखील शांत करते. या चक्राचा मंत्र रम असून त्याचा रंग पिवळा आहे. मणिपूर चक्राचा आकार 10 पाकळ्या असलेल्या कमळाच्या फुलासारखा आहे. जेव्हा हे चक्र जागृत होते तेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यभर शक्ती आणि आविष्काराच्या शोधात असते. मणिपूर चक्र कसे जागृत करावे? तुम्हाला पवन मुक्तासन, मंडूकासन, मुक्तासन, भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायाम नियमितपणे करावे लागेल. चौथा आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र हृदयाच्या मध्यभागी स्थित आहे. हे चक्र हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते. जेव्हा हे चक्र जागृत होते तेव्हा कपट, हिंसा, अविवेक, चिंता, आसक्ती, भीती यांसारख्या भावना निघून जातात. व्यक्तीच्या मनात भावनिक संवेदना जागृत होतात. या चक्राचा रंग पांढरा असून या चक्राचा मंत्र यम असा आहे. अनाहत चक्राचा आकार कमळाच्या 12 पाकळ्यांसारखा आहे. अनाहत चक्र कसे जागृत करावे? अनाहत चक्र जागृत करण्यासाठी दररोज उत्थासन, भुजंगासन, अर्धचक्रासन, भस्त्रिका यासारखे प्राणायाम करावे. 5वा आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र गळ्यात स्थित आहे. या चक्राचे ध्यान केल्याने आध्यात्मिक आणि सामाजिक कल्याणाची भावना निर्माण होते. यासोबतच रोग, दोष, भय, चिंता, शोक इत्यादी दूर होतात. हे चक्र केल्याने दर संतुलन, चयापचन दर संतुलन राहते आणि शरीर शुद्ध होते. विशुद्धी चक्राचा रंग तपकिरी असून याचा मंत्र हम असा आहे. या चक्राचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळासारखा आहे. विशुद्धी चक्र कसे जागृत करावे? विशुद्धी चक्र जागृत करण्यासाठी हलासन, सेतुबंधासनासन, सर्वांगासन आणि उज्जय प्राणायाम करावे. 6वा आहे अजना चक्र. अजना चक्र आपल्या कपाळाच्या भुवयांच्या मध्यभागी स्थित आहे. हे चक्र म्हणजे मन आणि मेंदूचे मिलन ठिकाण. या चक्राचे ध्यान केल्याने मनुष्याचे आज्ञाचे डोळे उघडतात. तसेच हे चक्र मानसिक स्थिरता आणि शांती राखते. या चक्राचा रंग सोनेरी असून त्याचा मंत्र ओम असा आहे. या चक्राचा आकार 2 पाकळ्या असलेल्या कमळासारखा आहे. अजना चक्र कसे जागृत करावे? अजना चक्र हे जागृत करण्यासाठी सुखासन, मकरासन, शवासन आणि अनुलोम विलोम प्राणायाम करावे. 7वा आहे सहस्त्रार चक्र.
सहस्त्रार चक्र हे डोळ्याच्या वर स्थित आहे. जेव्हा सर्व मुख्य 6 चक्रे जागृत होतात, तेव्हा स्वतः हे चक्र जागृत होते. जेव्हा तुमची सर्व प्राथमिक चक्रे संतुलित असतात, तेव्हा सहस्त्रार चक्र तुम्हाला बाह्य जगाशी जोडणारे एक शक्तिशाली कनेक्शन बनवते. या चक्राचे ध्यान केल्याने पापांचा नाश करण्याची, मनावर नियंत्रित ठेवण्याची, मृत्यूवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. या चक्राचा रंग इंद्रधनुष्यासारखा असून त्यात अनेक कमळासारख्या पाकळ्या आहेत. चक्र ध्यानाचा सराव कसा करावा? साधारणपणे सप्तचक्रांना जागृत करण्यासाठी आपल्या आहारात आणि वागण्यात शुद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, सात्विक आहार, योगासन आणि प्राणायाम यांचा तुमच्या दिनचर्येत समावेश करावा लागेल. याशिवाय चक्रांना जागृत करण्यासाठी मन आणि मेंदूवर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. सप्तचक्र जागृत करण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे. चक्रध्यान करण्यासाठी काही उपयोगी टिप्स. कोणत्याही चक्रावर ध्यान करण्यासाठी प्रथम आरामात बसा. त्यानंतर दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा. त्यानंतर डोळे बंद करा आणि पाठीचा कणा सरळ करून बसा. त्यानंतर ज्या ठिकाणी चक्रे आहेत त्या ठिकाणी आपले लक्ष न्या. श्वास व्यवस्थित चालू ठेवा. श्वास घेत राहा आणि हळूहळू खोलवर आणि लांब सोडत राहा. परंतु योग्य श्वास घेतल्याने तुम्हाला चक्रांची स्पंदने जाणू शकतात. आपल्या शरीरात आपल्या शरीराला पूर्णपणे आरामात बसण्याची अनुमती द्या आणि नंतर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा. तुमचे मन सुरुवातीला भटकत असले तरी हळूहळू तुमच्या श्वासोच्छवासाद्वारा पद्धतींवर लक्ष केंद्रित करू द्या. हे योग्य ऊर्जा प्रवाह सुनिश्चित करेल. पुढे संबंधित मंत्राचा जप करताना तुम्हाला चक्रांशी संबंधित रंगाची कल्पना करणे देखील आवश्यक आहे. सुमारे 30 वेळा किंवा चक्रांचा रंग जाणवेपर्यंत मंत्राचा जप करत राहा. नंतर कुंडलिनी आरोहम म्हणजेच कुंडलिनी जागृत जप मंत्र सुरू ठेवा. जोपर्यंत तुम्ही आश्चर्यकारक शारीरिक शक्ती अनुभवत नाही तोपर्यंत हे करा. शवास शवासनाने चक्र ध्यान समाप्त करा. हे एक अतिशय शक्तिशाली ध्यान मंत्र आहे, म्हणून चक्र ध्यानानंतर विश्रांती घेणे देखील महत्त्वाचे आहे. चक्र ध्यानाचे फायदे जाणून घेऊया आपण. योग्य मार्गाने चक्र ध्यान केल्याने तुम्हाला चमत्कारिक मानसिक आणि शारीरिक लाभ मिळू शकतात. चला तर मग आपण चक्र मेडिटेशनचे काही महत्त्वाचे फायदे सूचीबद्ध केले आहेत ते आपण जाणून घेऊया. माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास होतो. स्मरणशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. हे मन शांत करण्यास आणि चांगली झोप गुणवत्ता प्राप्त करण्यास मदत करते. हे शरीरातील कॅलरीज काढून वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुमचा राग आणि नैराश्याची पातळी कमी होते. सर्जनशीलता आणि उत्पादकता वाढते. यामुळे चिंता आणि तणावाची पातळी कमी होते. वर्तन आणि विचार प्रक्रियेच्या आकलनाच्या दृष्टीने वृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडून येतात. चक्रध्यान केल्याने दैवी दृष्टी, दिव्य शक्ती आणि दिव्य ज्ञान प्राप्त होते. ऐहिक आणि आध्यात्मिक शक्ती यांच्यातील संतुलन राखण्यास मदत होते. एकदा तुमच्या शरीरात कुंडलिनी शक्ती जागृत झाली की तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करते. मग शक्तिशाली चक्र ध्यानाने आपले आरोग्य आपण व्यवस्थित करूया. धन्यवाद.